रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक निंदनीय प्रकार समोर आलाय। रोहा तालुक्यातील अष्टमी वरचा मोहल्ला येथे भाड्याने राहणाऱ्या जमाल हुसेन जालिमुद्दीन मिहार या आरोपीच्या घरी गोमांस असल्याची माहिती परिसरात पसरताच संपूर्ण परिसरात खळबळ पसरली आहे। याची माहिती रोहा पोलीस स्टेशनला कळताच रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मोपडे, गोपनीय अंमलदार जयेंद्र पेडवी, पोलीस सब इन्स्पेक्टर खतीब, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार पायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल कोटकर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पाहणी केली असता एका जर्मनच्या भांड्यामध्ये टोपामध्ये साधारण 2 ते 3 किलो इतके गोमांस आढळून आले। त्यानंतर याची चौकशी केली असता यातील आरोपी जमाल जालिमुद्दीन मिहार वय वर्ष 32 याने तेथून पळ ठोकलाय। परंतु काहीच अवधीनंतर पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतले। यावर भारतीय न्यायसंहिता अंतर्गत 325 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 5A 5B 5C BNC 2023 अंतर्गत 3-5 असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। परंतु सातत्यपूर्ण होणाऱ्या घटनेने रोह्यातील हिंदू संघटना ही रोहा पोलीस स्टेशन येथे आक्रमक झालेली पाहायला मिळाली। मुळात हे गोमांस येतं कुठून? गोमातेची हत्या कुठे करण्यात येते? हे सरकार हिंदुत्ववादी आहे का? असे अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा हिंदुत्ववादी संघटनेकडून उपस्थित केले गेलेत। संबंधित घटनेने रोहा पोलीस स्टेशन येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ रोहा पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन संबंधित घटनेची खोलवर तपास करून मुख्य आरोपींना लवकरात लवकर शोधून कारवाई करू असे नागरिकांना आश्वासन केले आहे। रोह्यात अशा घटना गेल्या वर्षभरातून सातत्याने होत आहेत। या गंभीर घटनेकडे स्थानिक आमदार, महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे या लक्ष देणार का हे पाहणे देखील आता गरजेचे ठरणार आहे। अष्टमी या ठिकाणी 2 ते 3 किलो गोमांस सापडले। काय सांगाल अधिकची माहिती? दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जे आहे, अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये 2.5 ते 3 किलो गोवंशीय मटण बाळगलेले आहे। अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी काही मिनिटातच पोहोचले। त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व 2 पंथांच्या समक्ष रितसर ते सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पुढील तपासणी कामी पाठवण्यात येत आहे। सदर प्रकरणी सदरचे मटण ज्यांनी आणलेले आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल, बैल असेल किंवा वासरू असेल त्यांची हत्या कुणीतरी अज्ञात इसमाने केल्यानंतर ते मटण जे आहे ते या जमालुद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे। त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहे। अशा इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास करीत आहोत। आता ते नेमकी गोवंशी हत्या कुणी केली आहे आणि त्याने कुठल्या ठिकाणाहून मटण त्यांनी विकत घेतलेलं या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई करीत आहोत। साधारणतः एक 7-7:30च्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या मोहल्ल्यामध्ये एका रूममध्ये गोमांस आढळून आलेलं आहे असं। तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ 3 किलो गोमांस तिथं आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुपडे साहेब असतील, PA साहेब, त्यांना आम्ही सदर जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवासी आहे, आमच्या संशयतेनुसार तो इथला रहिवासी नसून तो बांगलादेशचा रहिवासी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास 3 किलो गोमांस तिथं सापडलाय आणि ह्याच्या आधी सुद्धा तो त्या रूममध्ये गोमांस घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं, पण ती माहिती आपल्याला मिळत नव्हती। यावेळेला आपली ती माहिती मिळाली। धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतला। पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते व्हेरीफायसाठी पुढे पाठवलेलं आहे लॅबमध्ये। आणि हे जे काही आता जवळजवळ हा 3रा ते 4था गुन्हा आहे हा रोहा शहरामध्ये। मध्यंतरी गायीच्या वासरूला सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता। तर जवळजवळ आज ही 5वी ते 6वी घटना आहे आणि नुसतं गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथल्या इथं, पण ठोस पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही। आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने
पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत, ही जी चैन आहे, ही जी साखळी आहे, त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळं हे जे हे आहे ते बिंग बाहेर आलं पाहिजे, बिंग फुटलं पाहिजे आणि सदरील आरोपी हे ताब्यात आले पाहिजेत. आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या इथं ताबा सोडणार नाही, ही आमची सर्वांची मागणी आहे. आजच्या दिवशी रोहा अष्टमीमध्ये गोमांस मिळालेला आहे. हे नक्की हिंदुत्ववादी सरकार आहे का, हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. कारण ही तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे की रोहामध्ये गोमांस किंवा गायीला कापलं जाते. जर आमच्या गायीला राज्य शासन गोमातेचा दर्जा देत असेल, राज्यमातेचा दर्जा देत असेल आणि एवढं करून हे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यावरती कारवाई करून न करता दुर्लक्ष करत असेल आणि ह्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं की हे परप्रांतीय बांगलादेशी आहेत. हाही मूळ मुद्दा आहे की याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन बांगलादेशींचा शोध मोहीम करून की ते जर खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना शोधून त्यांना अटक केली पाहिजे. आणि ह्या उद्देशाने की आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे हे गोमांस कापलं जातं किंवा गायीला कापलं जातं हे पोलीस प्रशासनाने शोधून त्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. आणि जर हे कारवाई जर केली नाही तर आम्ही हिंदू धर्मरक्षक सेनेतर्फे एक प्रचंड जन आंदोलन आपल्या समोर उभे करू. तर ही जी घटना घडलेली आहे ही रोह्यात आता तिसरी घटना आहे. प्रशासनाला आम्हाला एक तर विचारायचं आहे की तुम्ही झोपलात का, झोपेचं सोंग घेतलंय की काय करताय, हा तुमचा प्रश्न तुम्हालाच आम्ही विचारतोय. कारण काय माहितीये का, आज ही घटना घडली ही एकदम निंदनीय आणि आम्हाला संवेदनशील झालेली आहे. आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे. कारण कसं आहे, आम्ही गोमाताला राज्यमाता म्हणतो, आमची आई म्हणतो. आज आमच्या आईला जर कापली गेली असली तर आम्हाला किती दुःख झालं असतं, तसंच दुःख आम्हाला आज झालेलं आहे. त्यामुळं यांना पोलिसांना आम्हाला सांगणं आहे, जोपर्यंत घेणारा तर तुम्ही पकडालच, पण कापणारा आणि जो देणारा आहे हे जोपर्यंत पकड भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय इथून सुटणार नाही आणि आम्ही तुमचा काय पिछा सोडणार नाही. आता आम्हाला तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाहीये. आम्हाला फक्त इथं माणूस जो गुन्हेगार आहे तो इथं अटक झाला पाहिजे आणि त्याच्या कठोरच्या कठोर कारवाई घडावी ही आमची प्रशासनाला त्यांना हात जोडून विनंती आहे. पण नाही केलं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू. आम्हाला जे काय करतील ते आम्ही आता करू. आम्ही आता शांत बसणार नाही. जय श्रीराम. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.